हॅलो फ्रेंड, तुमचं लाईफ विथ भाग्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत माझ्या मिस्टरांची फेवरेट अशी चविष्ट आणि मसालेदार कांदा कोळंबी म्हणजेच कांदा मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्ही ही नक्की बघा। अतिशय सोपी आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये ही कांदा कोळंबी रेडी होते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नेहमीपेक्षा 2 घास जास्तीत जातील ह्याची गॅरंटी माझी। तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल आता चांगलं गरम झालं आहे। आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान तडतडत आहे। आता इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे, ते आपण आता ॲड करून घेऊया। कांद्याचं प्रमाण आपण थोडं जास्तीच घ्यायचं, कारण आपण कांदा कोळंबी बनवत आहोत आणि कांद्यामुळे कोळंबीची चव सुद्धा छान येते। कांदा इथे आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी इथे चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे। इथे मी 1 चमचा मीठ घेतलं आहे। कांदा भाजत असताना आपण जर मीठ टाकलं तर लवकर कांदा भाजून होतो। कांदा इथे छान असं लालसर भाजून झाला आहे। आता इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घालत आहे। तुम्ही इथे अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा वापरू शकता। कांदा आणि लसूण चांगलं आपण भाजून घेऊया, म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल। आता आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो आपल्याला इथे नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे लवकर मऊ होण्यासाठी मी इथे झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ देणार आहे। आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटं वाफ दिल्यानंतर आपला कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झाला आहे। आता या स्टेजला आपण मसाले ॲड करून घेऊया। इथे मी घेतला आहे लाल तिखट, हळद, धने जिरे पूड आणि गरम मसाला। मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाला आपण छान असा कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया। मसाले हे आपल्या मिश्रणामध्ये चांगले एकजीव झाले आहे। आता आपण कोळंबी ॲड करून घेऊया। कोळंबी मी इथे 3-4 वेळा पाण्यातून स्वच्छ करून घेतली आहे आणि कोळंबीमध्ये एक जो काळा धागा असतो तो सुद्धा काढून घेतला आहे। कोळंबी आणि मसाले चांगले एकजीव करून घेऊया आपण इथे। कोळंबी अगोदरच मॅरिनेट करण्याची आवश्यकता नाही आहे, आपण यामध्येच चांगली अशी मॅरिनेट करून घेऊया। चांगली 2-3 मिनिटं आपण याला परतून घेऊया। कोळंबी छान अशी वाफेवर शिजावी आणि आपले मसाले करपू नये म्हणून मी इथे थोडं पाणी ओतलं आहे।
हे सगळं एकत्र करून 2 मिनिटं झाकण ठेवून मी कोळंबी वाफेवर शिजवून घेणार आहे। आता 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कोळंबीमध्ये आपले सगळे मसाले हे छान असे मुरले आहेत, त्यामुळे कोळंबीची चव आणखीन वाढते, रंगही छान आला आहे। आता कोळंबीला पूर्णपणे शिजवण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलं आहे। कांदा कोळंबी इथे मला थिकच ठेवायची आहे, म्हणून मी इथे जास्ती पाणी वापरणार नाहीये। झाकण ठेवून आपण 15 मिनिटं कोळंबी शिजायला ठेवूया। 15 मिनिटं कोळंबी इथे मी शिजण्यासाठी ठेवली होती। आता आपण चेक करूया कोळंबी आपली शिजली आहे की नाही। मी इथे चमच्याच्या मदतीने कोळंबी शिजली आहे की नाही हे चेक करणार आहे। तुम्ही बघितलंच असेल आपली एक कोळंबी सहजरित्या चमच्याने कट झाली। आता इथे मी दुसरी कोळंबी टेस्ट करून घेते, ती सहजरित्या कट झाली नाहीये, म्हणजे आपल्याला इथे 3-4 मिनिटं कोळंबी चांगली अजून वाफवून घ्यायची आहे। 3-4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे आणि मसाला आणि कोळंबीचा सुवास मस्त येत आहे। पुन्हा मी इथे एकदा चेक करून घेते आपली कोळंबी शिजली आहे की नाही। तुम्ही बघू शकता कोळंबी ही सहजरित्या कट झाली आहे, म्हणजे इथे आपलं कांदा कोळंबी रेडी आहे। आता मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून ती सर्व करणार आहे। खरंच खूप मस्त, चविष्ट, चमचमीत, मसालेदार अशी कांदा कोळंबी ही रेडी आहे। तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला माझी ही कांदा कोळंबीची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लाईफ विथ भाग्या या यूट्यूब चॅनलवर नेक्स्ट व्हिडिओ कोणता आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल। थँक्यू।